नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुबनवाड सर आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि आपल्या या छोट्याशा युनिटमध्ये एक्सलंट कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपण बरेच विद्यार्थ्यांना घडवतो। आतापर्यंत ज्यावेळेस जे विद्यार्थी घडून गेलेले आहेत, घडलेले आहेत, जवळपास आज 15 वर्ष पूर्ण झाले अध्यापनामध्ये। बरेच विद्यार्थी इंजिनियर झाले, स्कॉलर्स डॉक्टर मध्ये गेले, बरेच स्कॉलरशिप होल्डर झाले, बरेच काही नवोदयला काही बरेच विद्यार्थी लागले। आपण मी स्वतः मॅथ शिकवतो आणि मॅथ मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्सेप्ट कशा पद्धतीने क्लिअर करायच्या या सर्व गोष्टी बारकाईने शिकवत आहे। आणि आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचा फीडबॅक पण चांगला भेटलेला आहे। असो, बाकी काही जास्त बोलत नाही, आपण या ठिकाणी नवीन एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे। तो म्हणजे 2023 मध्ये काही PYQ जे आहेत, TAT ला जे पडलेले प्रश्न आहेत ते प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे। आणि हेच प्रश्न, असेच प्रश्न बऱ्याच स्पर्धा परीक्षेला पण विचारले जातात। नवोदयमध्ये असेच प्रश्न आहेत, उभे असेच प्रश्न नवोदय आहे, 8वी नवोदयला विचारलेले आहेत ते प्रश्न, स्कॉलरशिपला विचारलेले आहेत। आर्थिक दुर्बल घटक म्हणून जो NMS नावाचा जो पेपर आहे, त्या पेपर मध्ये देखील या ठिकाणी हे प्रश्न विचारलेले आहेत। मग काही नाही, प्रश्न फक्त तेच असतात, फक्त संख्या बदलून दिले जातात आणि ते पेपर म्हणजे प्रश्न फिरवला जातो। या परीक्षेतून त्या परीक्षेत, त्या परीक्षेतून या परीक्षेत फक्त काय चेंज करतात हो, यामध्ये फक्त अंक चेंज केले जातात। मग सर्वात प्रथम महत्त्वाचा मुद्दा बघा, लक्ष द्या। आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया। जे 4, 8, 9, 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती? मग आता एकूण अंक किती आहे त्याच्यामध्ये? 1, 2, 3, 4 चारच अंक दिलेले आहेत आणि 4 अंकीच विचारलेला आहे। मग 4 अंकी एकूण संख्या किती होतात हे बघा। 4 अंकी या ठिकाणी 4 घेतलं, ओके। मग आता किती अंकी आहे? 4 अंकी बनवायचे आपल्याला 4 पासून, आणि ते कसं करायचं आहे आपल्याला? प्रत्येक अंक एकदाच प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे, डबल वापरता येणार नाही। बघा 4, 8, 9, 2 हा एक संख्या बनव। परत दुसरी संख्या काय बनवलो? 4, 8 हे जे 2 आहे ना इकडे घेऊया आणि 9 ला पलीकडे पाठवू। दुसरी संख्या बनलेली आहे। तिसरी संख्या काय बनेल बघा, हे ॲज इट इजच आहे। आता ह्या 2 ला आपण इकडे आणलं, आता हे 4 हे 2 इकडे घ्या आणि 8 इकडे 9 असं होईल, ठीक आहे। मग आता परत 4 पासून अजून कोणती संख्या तयार होते बघा? चला 4, 8, 9, 2 घेतलं, परत 2 ला इकडे आणलं, परत ह्याला इकडे घेतलेलं आहे, ठीक आहे। दुसरी अजून एक होईल 4 पासून बघा। आता आपण 2 ला घेतलं होतं, शेवटचा अंक। आता आपण काय करूया, 9 ला इकडे घेऊ, 4, 9, 8, 2, ठीक आहे। मग त्याच्यानंतर अजून काय करता येतं? अजून बघा 5वी संख्या 4, ठीक आहे। 4, 8 घेतलेलं आहे, 4, 8, 9, 2 4, 8, 2, 9 2 ला परत इथे घेतलेलं आहे, 8 ला पण इकडे घेतले का? 4829 आहे का? 4829
4829 आहे 4 बनलेत का बघा. चलो 4298 एक बनल आणि 6वी एक बनल 4928 एक बनल 4928 म्हणजे प्रत्येकाचे म्हणजे हे 88 असणारे परत 22 असणारे आणि 99 असणारे असे एका संख्येपासून 6 संख्या बनायला लागले. एका संख्येपासून 4 या सुरुवातीला घेऊन 6 संख्या बनायला लागलेत. म्हणजे 8 जर सुरुवातीला जर घेतलो आपण तर परत इथे 6 संख्या बनतील. 9 जर सुरुवातीला घेतलो परत काय होतील हो 6 संख्या बनतील आणि 2 जर सुरुवातीला घेतलो तर परत किती होतील हो 6 संख्या होतील. बघा लक्ष द्या रे. 4 सुरुवात केलेला आहे. 4 पासून सुरुवात केल्याच्या नंतर 892 हे घेतलं परत 4829 म्हणजे इकडलं इकडे घेतलं आणि इकडलं इकडे घेतलं आदला बदल केलेले आहे. म्हणजे 4848 चे 2 संख्या बनले 4242 चे 2 संख्या बनलेले आहेत आणि 4949 म्हणजे हे आदला बदल करून एकंदरीत एका संख्येपासून म्हणजे एक सुरुवातीला संख्या घेणारे असे 6 संख्या बनले. 8 जर सुरुवातीला घेतलात आपण 8 जर सुरुवातीला घेतलात तर 6 संख्या बनतील. परत 9 संख्या जर घेतलात तर परत 6 संख्या बनतील आणि 2 जर घेतला तर परत 6 संख्या बनतील. म्हणजे एकंदरीत बघा हे 6 1 6 6 2 12 6 3 18 आणि 6 24 तर एकूण 24 संख्या बनतील. तर पर्यायामध्ये दिलेले आहे बघा 6 दिले 12 दिले 17 दिले आणि 24 दिलेले आहे. तर पर्याय क्रमांक आपला चौथा आहे म्हणजे 24 एकूण 24 संख्या बनतील. हा झाली पहिली मेथड. आता आपण दुसरी मेथड पण सांगू शकतो याच्यामध्ये. ते दुसरी मेथड कशा पद्धतीने बघा एकूण संख्या किती आहेत 4 1 2 3 आणि 4 ठीक आहे. मग या सगळ्यांचा गुणाकार करा. किती संख्या दिलेत 1 2 3 4 संख्या दिलेल्या आहेत. मग 4 संख्या पहिल्यापासून 4 संख्यापर्यंतचा गुणाकार करा गुणाकार. 2 1 2 2 3 6 2 1 2 2 3 6 6 24 तर एकूण 24 संख्या बनतील. एकदम सोपा आहे. म्हणजे जेवढे अंक दिलेत हो का 4 आहे 8 आहे 9 आहे 2 आहे यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती जास्तीत जास्त म्हटलेलं आहे. म्हणजे 4 पासून 6 संख्या मिळालेत 8 पासून 6 परत 9 पासून 6 आणि 2 पासून 6 म्हणजे 24 संख्या व्हायला लागले. म्हणजे जेवढे अंक आहेत तेवढ्या सगळ्या संख्यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला किती येतो हो 24 येतं. मी सांगितल्याप्रमाणे एका संख्येपासून 6 संख्या बनायला लागलेल्या आहेत. परत दुसऱ्या संख्येपासून 6 बनवले म्हणजे या पद्धतीने जरी काढलात तर तुम्हाला 24च येणार आहे. पण ही पद्धत वेळ खाऊ आहे. ही जी पद्धत आहे ती वेळ खाऊ. कसा प्रश्न आला असा जर प्रश्न आला तर या पद्धतीने सोडू शकता कन्फर्मली. पण असा जर प्रश्न परत असा जर प्रश्न आला तर त्याला शॉर्टकट मेथड काय किती अंक पहिलं मापायचे 1 2 3 4 ठेव का 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 अंक एकूण 4 संख्येपर्यंतचा गुणाकार. 2 1 2 2 3 6 6 24 एकूण 24 आलं तर 24 संख्या बनतात. म्हणजे या अंकापासून 24 संख्या बनतात. जस्टली सेम एज द हा जो दुसरा क्वेश्चन आहे ते बी मी सेम जशाच तसं घेतलेलं आहे. बघा काय म्हणलेलं आहे फक्त इथं अंक वाढवलाय. आता काय केलेलं आहे 98745 म्हणजे असे किती अंक घेतले त्या ठिकाणी 1 2 3 4 5 अंक घेतले. यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती असा प्रश्न आला तर तुम्ही काय करायचं सरळ सरळ या ठिकाणी किती अंक आहे तो 5 अंक आहे म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. बघा
खूप सोपं आहे. आता बघा या दोघांचा गुणाकार करा, 5 चौक 20 होतं. ठीक आहे, 20 झालं. बघा बे एक बे आणि बे त्रिक 6. आता या ठिकाणी इथं 20 आलेलं होतं आणि इकडे 6 आलं, म्हणजे 20 सख 120. 20 सख 120 असेल. म्हणजे 20 म्हणजे एकूण संख्या किती बनतील? 120 संख्या बनतील. समजलं का तुम्हाला? आता ते 120 संख्या कसं बनतील तुम्ही या पद्धतीने काढू शकता. आपल्याला काय करायचंय, 9 ही संख्या घ्यायची आहे. मग 9 संख्येपासून म्हणजे एकूण संख्या किती त्याच्यामध्ये 5 आहेत, बरोबर आहे. इथं 4 होते तर 6 संख्या बनले होते. मग आता इथं 5 आहेत तर एकूण किती संख्या बनतील? मग बघा बरं, 24 ला जर आपण काय केलं 4 सख 24, बघा 4 ने भागले. इथं काय केलं बघा, एकूण 4 अंक आहेत, त्या 24 ला जर आपण 4 ने भागलं तर 4 1 4 4 सख 24 म्हणजे 6 संख्या तयार व्हायला लागलेल्या आहेत. आपण एकूण इथं किती अंक आहेत? 5 अंक आहेत, त्याला 5 ने भागा. 5 दोन्ही 10 आणि 5 चौक 20 म्हणजे एका संख्येपासून 24 संख्या तयार होतात. इथं 1 2 3 4 5 एका संख्येपासून 24 संख्या तयार झाले. ठीक आहे, म्हणजे इथं एका संख्येपासून 6 संख्या तयार झाले. कसे संख्या तयार झाले? तुम्ही ऑलरेडी 6 अंक 6 6 6 हे केलेलं आहे. मग 6 चौक 24, मग 24 म्हणजे 4 ने का बरं भागला त्याला? कारण की एकूण अंक 4 आहेत म्हणून. ठीक आहे, तर आता बघा या ठिकाणी किती अंक आहेत? एकूण 5 अंक आहेत. मग 5 अंकांचा गुणाकार केला, बे एक बे बे त्रिक 6. ठीक आहे, 5 चौक 20 20 सख 120. 120 संख्या या 5 अंकापासून बनतात. ठीक आहे, कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. हा मुद्दा बाजूला ठेवा, आता समजून घेतला. ठीक आहे, पुढे चला. आता बघूया दुसरी कन्सेप्ट. परत दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न यामध्ये काय सांगितलेला आहे की 0.9 किलोग्राम वजा 3.5 हेक्टोग्राम, इथं ग्राम आहे. ठीक आहे, हेक्टोग्राम प्लस 22.5 डेकाग्राम इन ब्रॅकेट क्लोज प्लस 9.25 हेक्टोग्राम. ठीक आहे, तर मी आता हे थोडंसं खोडतो आणि पुढे जाऊया आपण. लक्ष द्या, कारण का गणितामध्ये खूप काही शिकायसारखं आहे आणि कन्सेप्ट एक बार तुमची क्लिअर झाली की मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. बघा रे, आता यामध्ये काय सांगितलेलं की काही शॉर्टकट्स करून ठेवणं गरजेचं आहे. 3 त्याच्यानंतर काय येलो, हेडम अँड डेकम जरी केला तुम्ही, हेडम म्हणजे किंग हेडम, बघा याच्यामध्ये एकक किती दिलेलं आहे बघा. मी किंग म्हणजे के म्हणजे किंग, ओके किंग. पुन्हा नंतर मी इथं असं दिलेलं आहे हेडम अँड डेकम. हेडम अँड डेकम म्हणजे तुम्हाला सांगतो, बघा लक्ष द्या. बघा हे की म्हणजे किंग म्हणजे किलोग्राम. ठीक आहे, किलोग्राम शॉर्टकट आहे. हे म्हणजे काय, हेक्टोग्राम. हे ड म्हणजे काय, डेसिग्राम. ठीक आहे, डेसिग्राम. ओके, म म्हणजे काय, हेड म म्हणजे मीटर बी होत आहे आणि त्याच्यामध्ये एल म्हणजे लिटर होते आणि इथं ग्राम पण होतो. ठीक आहे, एम एक जर ही सॉरी इथं डेकाग्राम आहे, हे डेकाग्राम. पुन्हा इथं काय, डेसिग्राम. पुन्हा नंतर काय, सेंटीग्राम. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, मिलीग्राम. सेंटीग्राम आणि मिलीग्राम. किंग, हेक्टोग्राम, डेकाग्राम, ग्राम, डेसिग्राम, सेंटीग्राम आणि मिलीग्राम.
मिलीग्राम. म्हणजे यानुसार आपल्याला हे एकक आहेत, म्हणजे धारकता मोजण्याचे एकक आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्ही ग्राम मध्ये पण करू शकता. यालाच तुम्ही काय करा, इथे किलोग्राम जर दिलेला आहे तर तुम्ही किलोलीटर पण करू शकता. ठीक आहे, किलोलीटर, हेक्टोलीटर, डेकालीटर, लिटर, डेसिलीटर, सेंटीलीटर आणि मिलीलीटर हे पण करू शकता. त्याच्यानंतर लिटरचं झालं, ग्रामचं झालं आणि दुसरं कोणतं आहे, अजून एक धारकता आहे लिटर, त्याच्यानंतर ग्राम, अजून एक कोणतं आहे ते म्हणजे लिटर, ग्राम, ठीक आहे, केजीचं एक आहे, लिटरचं एक आहे आणि मीटर आहे, सॉरी मीटरचं एक आहे, सेंटीमीटर. ओके, किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर अँड मिलीमीटर हे 3 धारक आहेत. यामध्ये आता हे आपल्याला कसं सांगितलेलं आहे, क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय सांगितलंय पूर्णपणे आपल्याला एकतर एका एककामध्ये सगळ्यांनी करून घ्यायचं आणि उत्तर कशात, पर्याय कशात दिले, एकतर केजी मध्ये दिलेला आहे, ग्राम मध्ये पण दिलेला आहे, म्हणजे 3 पर्याय ग्राम मध्ये दिलेले आहेत, एक पर्याय केजी मध्ये दिलेला आहे, म्हणजे किलोग्राम मध्ये दिलेला आहे. मग आपल्याला ग्राम मध्ये कन्वर्ट करून घेऊन करूया, कारण का ग्राम मध्ये 3 पर्याय आहेत, मग ऑब्वियसली आपलं उत्तर ग्राम मध्ये असणार आहे. बघूया आपण. चला, तर आता हे बघा 0.9 किलोग्राम, 0.9 किलोग्राम, किलोग्राम कुठे आहे, हे बघा इथे आहे, किंग म्हणजे किलोग्राम. ठीक आहे, मी सांगितलं की हेडम डेकम हे लक्षात ठेवल्या, एवढं मी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला सिरियल सगळं लक्षात राहते. हे म्हणजे हेक्टोग्राम, डे म्हणजे डेकाग्राम, एम म्हणजे हेडम, म्हणजे जे काही असेल ते एकक, म्हणजे ग्राम येऊ शकते, मीटर येऊ शकते आणि लिटर येऊ शकतं. ठीक आहे, जे एकक असेल ते. ठीक आहे, त्याच्यानंतर डेसिग्राम, त्याच्यानंतर सेंटीग्राम आणि मिलीग्राम शेवटचे एकक. एकूण किती एकक आहेत बघा, 1 2 3 4, ठीक आहे, 4 5 6 7 0. समजा उदाहरणामध्ये मी जर आता इथे किती आहे 0.9 आहे, इथे जर 0.9 दिलं, ओके बघा इथे जर 0.9 दिलेलं आहे आणि हे कशामध्ये किलोग्राम मध्ये आहे, आपल्याला ग्राम मध्ये रूपांतर करायचं ह्याचं. मग ग्राम मध्ये रूपांतर करत असताना 0.9 जे दिलेलं आहे, जे 0.9 चं जे किलोग्रामचं रूपांतर ग्राम मध्ये रूपांतर करायचंय, तर ह्या किलोग्राम पासून किती अंक आहेत किंवा बघा 1 2 3 अंक आहेत. ठीक आहे, मग आपण काय करूया, ते 0.9 जे आहे याच्या पुढे किती शून्य लावावं लागेल आपल्याला बघा, 9 च्या पुढे, आता हे केजी मध्ये आहे, इथं पॉइंट नंतर देऊ आपण, 1 2 3 शून्य दिलेले आहे. ठीक आहे, मग म्हणजे 3 शून्य याचा अर्थ आपल्याला पॉइंट 1 नाही तर 1 न, म्हणजे इथं किती झाले हो 900 ग्राम, 900 ग्राम झालेले आहे ना. मग 900 ग्राम झालं बघा, इथे लिहून घेतो मी. 0.9 चं काय झालं, 900 ग्राम झालं, पूर्णपणे ग्राम मध्ये कन्वर्ट करून गेलं. पहिला प्रश्न ग्रामचा झाला. मग त्यानंतर पुढे बघा वजा आहे, वजाचं नंतर बघू आपण ते सोल्युशन. फक्त आपण पूर्ण काय करूया, ग्राम मध्ये करून घेऊ. प्रथम ग्राम मध्ये सगळे कन्वर्ट करून घेऊया. ठीक आहे, बघा त्यानंतर 3.5 हेक्टोग्राम आहे. हेक्टो म्हणजे केव्हा का इथं आलेला आहे, ग्राम पर्यंत जा, 1 2 शून्य लावायचे आहेत बघा, 2 शून्य लावायचे आहेत. पॉइंट या ठिकाणी 1 न आहे तर पॉइंट इथे 1 न द्या. 350 ग्राम झालं. ठीक आहे, चला पुढे बघा 22.5 डेकाग्राम आहे, डेकाग्राम. ठीक आहे, इथं 22.5 डेकाग्राम, सॉरी इथे हे डेसी आहे आणि हे डेका आहे, मग हे डेकाग्राम. ओके, मग आता ह्या डेकाग्रामचं आपल्याला ग्राम मध्ये द्यायचंय, म्हणजे 1 0 वाढणार आहे. ठीक आहे, बघा 22 5 आणि पुढे 1 0,
पॉइंट मात्र 1 न परत दिलेला आहे, मग 1 न परत पॉइंट द्या म्हणजे 225 ग्राम झाला आहे. समजायला का? बघा इथून कुठे आहे, इथं डेकाग्राम. ठीक आहे, डेकाग्राम पासून कुठं ग्राम कडे एकच पाऊल पुढे गेलो म्हणजे 1 0 पुढे लागेल. परत 1 0 जर पुढे लागलं म्हणजे इथून काय होईल, इकडे पॉइंट 1 न आहे म्हणून पॉइंट 1 न दिलं म्हणजे 225 ग्राम झालं. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे बघा 9.25 हेक्टोग्राम. हेक्टो म्हणल्याच्या नंतर काही इथं जावा, हेक्टो पासून पुढे कुठं जायचंय, ग्राम पर्यंत जायचंय म्हणजे किती 2 पाऊल पुढे गेलात आपण, 2 घर पुढे गेलात. मग 2 0 लावा त्याच्या पुढे किती आहे 925 च्या पुढे 2 0 लावला. परत इथं काय 2 अंक सोडून पॉइंट दिलाय तर 2 अंक सोडून पॉइंट द्या. ठीक आहे, इथं आला ग्राम. त्यानंतर पुढे बघा पुढे एक 925. हा ठीक आहे, आता या ठिकाणी झालेलं आहे. आपण पूर्णपणे ग्राम मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. थोडस इथे जागा नाहीये, मी खोडतो याला आणि इथं तुम्हाला ते जे गणित आहे ते गणित तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवतो. ठीक आहे, सर्व जे काही दिलेलं आहे ते आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेतलं, ग्राम मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता ते किमती काय करायचे, त्या या सूत्र म्हणजे या सिंबॉल मध्ये किंवा जे काही साइन आहेत, मायनस आहे, प्लस आहे, प्लस त्या ठिकाणी ठेवून टाकू आपण. 0.9 किलोग्रामचं रूपांतर 900 ग्राम झालं. 900 वजा 3.5 हेक्टोग्रामचं रूपांतर 350 झालेलं आहे आणि इथे ब्रॅकेट दिलेलं आहे, ब्रॅकेट घेतला आपण. त्यानंतर प्लस 22.5 डेकाग्रामचं रूपांतर काय झालं तर या ठिकाणी 225 ग्राम झालेलं आहे. इन ब्रॅकेट क्लोज झालं. त्यानंतर प्लस 9.25 हेक्टोग्रामचं रूपांतर 925 ग्राम झालेलं आहे. आता हे पूर्णपणे कशामध्ये आहे, ग्राम मध्ये आहे. कशामध्ये, ग्राम. ठीक आहे, ग्राम मध्ये आहे. बघा खूप छान प्रश्न आहे. असे प्रश्न वेळखाऊ प्रश्न असतात पण आपल्याला ते क्विकली सोडवता येणं गरजेचं आहे. काही ट्रिक्स महत्वाचे आहेत. मी जसं की सांगितलं हेडम अँड डेकम, किंग हेडम डेकम. के म्हणजे किलोग्राम, हे म्हणजे हेक्टोग्राम, डेकाग्राम, त्याच्यानंतर ग्राम, डे म्हणजे डेसिग्राम, हेडम, डेक म्हणजे सेंटीग्राम, म म्हणजे मिलीग्राम. अशा प्रकारे ठीक आहे हेडम डेकम. चला ओके, तर पुढे सोडवा. आता पहिला ज्यावेळेस बॉडमच सोडवत असताना पहिल्यांदा सुरू काय सोडणं गरजेचं आहे, ब्रॅकेट सोडवणं गरजेचं आहे. ब्रॅकेट सोडवा 900 वजा 300 या ठिकाणी. ओके, 400 500 50 60 70 75 675. ठीक आहे, नाही 500 का 575 सॉरी 3 आणि 2 5. ठीक आहे, 5 0 5 5 2 7 आणि 3 आणि 2 5. ठीक आहे, 575 प्लस 925. ठीक आहे, मग आता बघा परत वजाबाकी करा. 10 मधून आता इथे 0 आहे, 0 मधून तर 5 जाणार नाही. मग इकडला इकडे एकाच घेतला, इथे झाले 10, इथे राहिले 9, इथे राहिले 8. ठीक आहे, 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 7 गेले 2, 8 मधून 5 गेले 3. ठीक आहे, अधिक 925 बेरीज करा. ठीक आहे, 5 आणि 5 10, 10 ला 0, चला 1. ठीक आहे, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 9 3 9 10 11 12 1250 ग्राम आपलं या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे. 1250 ग्राम. आता 1250 ग्राम तरी इथे 2.5 किलोग्रामचं रूपांतर जरी ग्राम मध्ये केला तर 1250 येणार नाही, ते 2500 काहीतरी येईल, पण किंवा 250 वगैरे असं काहीतरी येईल, पण ते येणारच नाही. 1250 ग्राम पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहेच पर्याय, ग्राम मध्येच आहे. बघा 1250 ग्राम हे आलं आपलं या ठिकाणी उत्तर. ठीक आहे, बघा हा खूप मोठा प्रश्न नाहीये, छोटाच प्रश्न आहे, पण त्याला
ट्रॅक करणं गरजेचं आहे. म्हणजे हेक्टोग्रामचं रूपांतर ग्राम मध्ये, डेकाग्रामचं रूपांतर ग्राम मध्ये, म्हणजे रूपांतर करता आलं पाहिजे. आणि प्रत्येक हे सगळे जे एकक आहेत वेगवेगळे आणि ते एकाच एककामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि ते कोणत्या एककामध्ये रूपांतर करायचं त्या पर्यायाला बघून करायचं. पर्याय सगळे ग्राम मध्ये दिलेत, मग आपण किलोग्राम मध्ये करायचं का? नाही, ग्राम मध्ये करून बघायचं. म्हणजे आपल्याला जेणेकरून पर्याय टी करण्यासाठी सोपा जातो. जर किलोग्राम मध्ये जर केला तर एकच पर्याय किलोग्राम मध्ये आहे आणि परत किलोग्राम मध्ये किलोग्राम मध्ये सगळ्याचं रूपांतर करून बेरीज जे त्यामध्ये किमती ठेवून सोल्युशन केलं किलोग्राम मध्ये उत्तर येते. आणि किलोग्रामचं रूपांतर परत तुम्हाला ग्राम मध्ये करून बघावं लागलं असतं. ठीक आहे, असो. चला, त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न झाला, दुसरा प्रश्न झालेला आहे आणि तिसरा प्रश्न पण या ठिकाणी झालेला आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. बघा, चौथा प्रश्न काय म्हणलाय? चौथा प्रश्न या ठिकाणी 4 3 स्टार स्टार 6 या संख्येत 12 ने निशेष भाग जातो. मग स्टार स्टारच्या जागी समान अंक असेल तर स्टार बरोबर किती? आता या ठिकाणी स्टारच्या जागी आपल्याला अंक शोधायचा आहे. मग अंक जर शोधायचा असेल तर आता हे बघा, 5वी नवोदयला किंवा 8वी नवोदयला ज्याने चांगल्या प्रकारे अभ्यास केलाय ना, असे प्रश्न इझी गोइंग मध्ये त्याला येऊन जातात. 5वी नवोदयचे आणि 8वी नवोदयचे शिक्षकांना पूर्णपणे करणं गरजेचंच आहे. आणि जर केला तरच हे अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला येतात. मग आता या ठिकाणी 12ची कसोटी आपल्याला लक्षात आली पाहिजे. एकूण जे काही कसोट्या आहेत 12 कसोट्या असतील, म्हणजे 1 2 3 4 पासून एकूण 12 18 असे बरेच काही कसोट्या आहेत. ते कसोट्या पूर्णपणे आपल्याला पाठ पाहिजेत. मग आता 12 ने केव्हा निशेष भाग जातो? ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने 3 ने आणि 4 ने जर दोन्ही संख्येने जर त्या संख्येला जर भाग जात असेल तर त्या संख्येला निश्चितपणे सांगतो 12 ने भाग जातो. कसं? बघा, 3 गुणिले 4 करा बरं. 3 गुणिले 4 किती होतं हो? 3 चौक 12. म्हणजे 3 न पूर्ण आणि 4 न पूर्ण जर भाग गेला तर 12 ने निश्चितपणे भाग जातो. मग 3 ची कसोटी काय सांगते? 3 ची कसोटी अशी सांगते, संख्येची जर बेरीज केली ते जर 3 च्या पटीत असेल तर त्याला 3 ने निशेष भाग जातो. आणि 4 ची कसोटी काय सांगते? की 4 ची कसोटी काय सांगते की जे की शेवटचे जे 2 अंक आहेत संख्येमधील, आता या संख्येतले शेवटचे जे 2 अंक आहेत त्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग आपल्याला काय लागू करणं गरजेचं आहे? ते 2 कसोट्या लागू करणं गरजेचे आहे. मग बघा, आपल्याला बेरीज करा. 6 आणि 4 किती होतात तिथं? 6 आणि 4 10, 10 आणि 3 13. बघा, 13 जर आपण हे घेतलं आणि 13 मध्ये जर आपण या स्टारच्या जागी पर्याय ठेवून बघा, 1 2 3 4 पर्याय आहेत या ठिकाणी. पहिला पर्याय आपण ठेवूया. 5 आणि 5 या ठिकाणी काय होता? तो 10 होता. यांची जर बेरीज आपण 10 घेतली आणि 13 प्लस 10 म्हणजे किती होतं? तो या ठिकाणी 23. मग 23 ही संख्या मूळ संख्या आहे, बरोबर आहे का? बघा, 1 1 2 हे 3. 23 ही संख्या काय आहे? मूळ संख्या आहे. मूळ संख्या असल्यामुळे हिला 3 न भाग जात नाही किंवा 4 न भाग जात नाही. म्हणजे ऑब्वियसली आपला पर्याय हे काय झाला? कटला. मग आपण काय करू? हे 13 याची बेरीज आपल्याला माहित आहे. 6 4 3 एक झाला 13. 13 बेरीज झाली. आपण जर 4 ठेवलं, दोन्ही ठिकाणी समान अंक असणार आहे. 4 आणि 4 किती झाले हो? 8. मग 8 मध्ये जर 13 मिसळलं तर किती होते हो? 11 ला 1 चले 21 होते. बघा रे, 21 ही 3 च्या पटीत आहे, म्हणजे 3 ने याला भाग जातो. 4 जर ठेवलो तर 3 न भाग जातो. मात्र 4 ही बघा रे, आपण या ठिकाणी जरी इथं किती ठेवलेले आहे? 4 ठेवलेले आहे. म्हणजे इथं किती संख्या बनायला लागली? शेवटची 46 संख्या बनायला लागली. मग 46 ला आपल्याला काय झालं पाहिजे? 4 ने निशेष भाग गेला पाहिजे. मग 4 ने निशेष भाग जातो का हो? 4 1 4 4 1 4. बाकी 2 उरायला लागली, म्हणजे पूर्ण भाग जात नाही. म्हणजे याचा अर्थ याला 12 ने भाग जात नाही. 2 पर्याय या ठिकाणी कटलेले. बघा पुढे बघा रे,
13 मध्ये परत आपण जर ही 3 संख्या जर या ठिकाणी जर ठेवलं, 3 संख्या जर या ठिकाणी ठेवलं, आपण 7 पण ठेवून बघूया, काही हरकत नाही. बघा 3 जर ठेवून बघितलं तर 3 आणि 3 किती होतात 6. 13 मध्ये 6 मिसळा, परत 6 7 8 9, 9 आणि 1 काय झालं म्हणजे 19. 13 आणि 6 19 झालेलं आहे. म्हणजे 19 ही संख्या कशी संख्या आहे, मूळ संख्या आहे. 19 ही संख्या कशी आहे, मूळ संख्या आहे. मूळ संख्या किती आहे, 1 ते 100 मध्ये 49 मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या म्हणायचं कोणाला, म्हणजे ती मूळ संख्या ज्यावेळेस संख्या चॅप्टर शिकू आपण त्याला इन डिटेल मध्ये आपण बघूया. तरी ओझरले तुम्हाला सांगतो, ज्या संख्येचे अवयव फक्त 2च पडतात त्या संख्येला आपण काय म्हणूया, मूळ संख्या म्हणू. 19 ही मूळ संख्या आहे, 19 चे अवयव फक्त 2च पडतात. मग 19 चे जर 2 अवयव पडत असतील तर म्हणून त्याला आपल्याला या ठिकाणी 12 ने भाग जातच नाही, म्हणून हे पण नाही. आता राहिला प्रश्न फक्त कुठला, हा प्रश्न राहिला आहे 7 जर आपण या ठिकाणी ठेवलो तर आपल्याला निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो लास्ट पर्याय राहिलेला आहे तेच आपला आन्सर असणार आहे. डोळे झाकून त्याला गोल करायचं, मग ते बी आपल्याला बघायचं आहे का नाही बघूया. मानव प्राणी खूप हुशार आहे, ते पडताळून बघल्याशिवाय त्याला बी चैन पडत नाही. त्याला सत्य काय जाणून घ्यायचं असते. आपण मानव प्राणीच आहोत, ठीक आहे. 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 मध्ये परत 7 आणि 7 14, चला 14, 4 न याला 4, 5 6 7, 1 आणि 1 2. बघा आता 27 हे 3 च्या पटीमध्ये आहे, 3 ची पटीमध्ये 27 संख्येच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जातो तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. कोणत्या संख्येला, हे तयार होणाऱ्या संख्येला 3 ने भाग जाते. किंवा या स्टारच्या जागी 7 7 ठेवलं तर ठीक आहे, 3 ने पूर्ण भाग गेला. मग आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला काय बघायचं आहे, 4 ने पण भाग गेला पाहिजे. कारण का प्रश्न काय विचारलाय, 12 ने निशेष भाग जाणारी संख्या शोधा म्हणलेला आहे. आणि ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जातो. आता ह्याला 3 ने चाललाय पण 4 ने बी जाते का नाही बघावं लागेल आपल्याला, ते बी बघूया आपण. कारण की स्टारच्या जागी आपण सपोज दॅट काय घेतलेलं होतं, 7 घेतलेलं होतं आणि शेवटची संख्या किती आहे 6 आहे. म्हणजे शेवटचे जे 2 अंक आहेत त्या 2 4 ची कसोटी काय म्हणते, शेवटचे जे 2 अंक आहेत त्या 2 अंकाला जर भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो, अशी 4 ची कसोटी सांगते. म्हणून कसोट्या खूप महत्वाच्या आहेत. भाग घालण्यासाठी कसोट्या खूप महत्वाच्या आहेत. कसोट्या पाठच असले पाहिजे आपल्याला, 2 पाठ, तरच हे गणित येते. गणितामध्ये बॉडोमस हा जो नियम आहे, बॉडोमस हा कम्प्लिटली असणं गरजेचं आहे. बॉडोमस तुम्हाला आलं की 70% गणित समजतं. कसोट्या समजल्या की त्याच्यातले परत जे काही बारकावे आहेत भागाकाराचे ते सगळे समजून गेलेले जातात. पाढे येणं गरजेचं आहे, वर्ग येणं गरजेचं आहे, घन येणं गरजेचं आहे, घनमूळ वर्गमूळ सगळ्या गोष्टी, सूत्र भूमितीमध्ये गेलात की सूत्राशिवाय पर्याय नाही, सूत्र पाठांतर असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला गणित येते, नसता गणित आपल्याला थारा देत नाही. बघा पुढे बघा, 4 ने याला भाग घालून बघा. आता 4 1 4, 4 5 6 7 किती उरले, 3 उरले, 36 झाले. 4 9 36. बघा पूर्ण भाग गेला आहे. बघा म्हणजे शेवटच्या जर 2 अंक होऊन मिळून जर त्याला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर पूर्ण भाग गेला. बघा म्हणजे ह्याला काय होते, 4 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो. किंवा या स्टारच्या जागी 7 असेल तेव्हा. म्हणून या ठिकाणी काय आहे, आपला पर्याय क्रमांक 3 आहे. समजलं का? चला मी अजून तुम्हाला का परत ती संख्या त्यामध्ये ठेवून भागाकार करून दाखवतो आणि परत दुसरे काही जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन मी या ठिकाणी समजून सांगतो. खूप महत्वाचं आहे, जेवढं घेताल तेवढं कमी आहे. हे संख्या आहे, त्या संख्येला 3 ने निशेष भाग जाते का बघा. बघा 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 7 आणि 7 14, 13 आणि 14 किती झाले, 13 आणि 14 13 2 26 27 झाले. 27 ला हा 3 च्या पटीतील संख्या आहे म्हणून याला 3 ने निशेष भाग जातो. त्याच्यानंतर संख्येची बेरीज, संख्येचे शेवटचे 2 अंक 76, याला पण 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे 4 ने गेला आणि 3 ने गेला म्हणजे 4 त्रिकम 12 म्हणजे 12 ने पण जातो.
ठीक आहे, म्हणून हे पर्याय क्रमांक आपण 3 निवडलेला आहे. 12 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी समान अंक आहे म्हणले. समान अंक असेल तर कोणता अंक असेल मग 7 ही संख्या समान ही अंक असेल. ठीक आहे, तर आपण अजून काही नवीन मी 4-5 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहून घेतो आणि मग पुन्हा अजून तुम्हाला ते गणित समजून सांगतो.